नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत भाजणीचे खमंग थालीपीठ। नाश्त्यासाठी म्हणा किंवा बाहेरून आल्यावर खूप भूक लागलेली असते, अशा वेळी भाजणीचे पीठ जर घरामध्ये शिल्लक असेल तर खूप फायदा होतो। अगदी झटपट थालीपीठ बनवून तुम्ही भूक शांत करू शकता, तसेच मुलांनाही डब्यासाठी एकदम पौष्टिक असे थालीपीठ देऊ शकता। सुरुवातीला भाजणीसाठी कोणत्या डाळी व धान्य घ्यायचे, भाजणी कशी बनवायची हे पाहूया। भाजणीसाठी आपण घेतले आहे तांदूळ 500 ग्रॅम, बाजरी 500 ग्रॅम, हरभरा डाळ 200 ग्रॅम, मूग डाळ 100 ग्रॅम, तूर डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, मसूर डाळ 100 ग्रॅम, साबुदाणा 50 ग्रॅम, पोहे 50 ग्रॅम, ओवा 2 चमचे, जिरं 2 चमचे। या सगळ्या डाळी व धान्य स्वच्छ निवडून घ्यायचे। त्यामध्ये काही कचरा किंवा खडे असतील तर ते काढून टाकायचे। बऱ्याचदा धान्यांना किंवा डाळींना पावडर लावलेली असते, ती काढण्यासाठी डाळी व धान्य पाण्याने धुवून घेऊन उन्हामध्ये किंवा फॅन खाली सुकवून घ्यायची व नंतर गॅसवर भाजून घ्यायची। बाहेर ढगाळ वातावरण आहे, पाऊसही रिमझिम चालू आहे, त्यामुळे धुतलेली धान्य लवकर वाळत नाहीत, म्हणून आपण एखादे सुती कापड घेऊन त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळ्या डाळी व तांदूळ पुसून घेऊ, म्हणजे त्याला असलेली पावडर निघून जाईल। सगळ्या डाळी व धान्य स्वच्छ पुसून झाल्यात। आता प्रत्येक वस्तू गॅसवर वेगवेगळीच खमंग भाजून घ्यायची, कारण प्रत्येक वस्तू भाजण्यासाठी कमी जास्त वेळ लागतो। भाजून झाल्यावर एकाच पसरट परातीमध्ये काढून घ्यायची। सगळ्या डाळी व धान्य स्वच्छ पुसून झाल्यात। आता प्रत्येक वस्तू गॅसवर वेगवेगळीच खमंग भाजून घ्यायची, कारण प्रत्येक वस्तू भाजण्यासाठी कमी जास्त वेळ लागतो। भाजून झाल्यावर एकाच पसरट परातीमध्ये काढून घ्यायची। भाजणीला आपण हरभऱ्याची डाळ भाजण्यापासून सुरुवात करूया। त्यानंतर बाजरी, साबुदाणा, मसूर डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ, पोहे हे सगळं वेगवेगळं भाजून एका परातीमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर जिरं व ओवा एकत्रच भाजून घ्यायचा। याला एकदम हलकच भाजायचं, नाहीतर ते खूप पटकन करपते। तेही डाळीमध्येच काढायचे। सगळ्यात शेवटी तांदूळ भाजायचे व इतर डाळी बरोबर मिक्स करायचे। थंड झाल्यावर गिरणीतून बारीक दळून आणायचे। भाजणी आपण गिरणीतून दळून आणली। आता आपण थालीपीठ करूया। थालीपीठासाठी लागणारे साहित्य पाहूया।
2 वाट्या भाजणीचे पीठ, 2 कांदे बारीक चिरलेले, 3 ते 4 मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल मिरची पावडर, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, तेल, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. एका भांड्यात भाजणीचे पीठ घ्यायचे. इथे आपण 2 वाट्या भाजणीचे तयार पीठ घेतलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या, 1 चमचा जिरं टाकायचं, हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची. आपण इथे मिरच्यांचे तुकडे टाकलेत, त्याच्यामुळे लाल पावडर टाकताना तिखटपणाचा अंदाज घेऊनच टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचे. 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. थालीपीठामध्ये कांदा छान लागतो म्हणून जरा जास्तच टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. हाताने सगळे कोरडे पीठ व मसाले नीट एकत्र करून घ्यायचे. मीठ व मसाले पिठामध्ये एकजीव झाले की थोडे थोडे पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचे. पीठ मळताना कधीही एकदम पाणी नाही टाकायचे, नाहीतर पीठ पातळ होते. डाळींच्यामुळे हे पीठ मळताना थोडे चिकट वाटते, म्हणून असे गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाकायचे. हे पीठ जास्त घट्टही नाही मळायचे, नाहीतर थालीपीठ थापताना त्रास होतो. चपातीच्या पिठासारखे पीठ मळावे, म्हणजे थालीपीठ थापताना सहजपणे थालीपीठ थापली जातात. हे पीठ भिजत ठेवायची काही आवश्यकता नसते. लगेच थालीपीठ करायला घेतले तरी चालते, म्हणून आपण लगेचच थालीपीठ बनवून घेऊ. थालीपीठ थापताना पोळपाटावर एखादे सुती कापड ओले करून घ्यायचे. पाण्याचा हात घेऊन पिठाचा गोळा करून घ्यायचा. ओल्या कपड्यावर असे बोटाच्या साहाय्याने थालीपीठ थापायचे. थालीपीठ थापताना पीठ हाताला चिकटू नये म्हणून 2 ते 3 वेळा बोटे पाण्यामध्ये बुडून घ्यायची व बोटांच्या साहाय्याने परत थालीपीठ थापून घ्यायचे. थालीपीठ आतून नीट भाजण्यासाठी बोटाने त्याला असे होल पाडायचे. गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की 1 चमचाभर तेल सगळीकडून पसरून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही. कापड असे अलगद उचलून मधोमध थालीपीठ टाकावे. कपड्यावर वरून पाण्याचा असा शिंतोडा मारायचा, म्हणजे कापड अलगद थालीपीठापासून वेगळे होते. थालीपीठावर झाकण ठेवायचे. तोपर्यंत दुसरे थालीपीठ थापून घ्यायचे. पहिल्याप्रमाणेच पाण्याचा हात घेऊन थालीपीठ थापायचे. गॅस मिडियमच ठेवायचा, म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजले जाते. दोन मिनिटांनंतर झाकण काढून थालीपीठ उलटून घ्यायचे. दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून थालीपीठ भाजून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने थालीपीठ छान भाजले. प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने राहिलेली थालीपीठेही बनवून घ्यायची.
ही थालीपीठे तुम्ही दही, टोमॅटो सॉस, लोणची, कुठल्याही चटण्या याबरोबर खाऊ शकता किंवा नुसते तसेच कोरडे खाल्ले तरीही छान लागते। थालीपीठाची भाजणी तुम्ही घरामध्ये नक्की तयार करून ठेवा। भाजणीचे पीठ 2 ते 3 महिने आरामात टिकते। आयत्या वेळी याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।